जीवनभर आपण काय केलं याचा लेखाजोखा जर एकूण काय असेल तर मरत असताना आपल्या चेहऱ्यावर हसू फुटलं पाहिजे, असं स्वच्छ जीवन जगा. मरताना कधीही आपलं मन म्हणू नये की मी फार मोठं पाप केलंय. मरताना आपलं मन कधीही म्हणू नये मी लोकांचं वाटोळं केलंय. मरताना आपलं मन कधीही असं म्हणू नये की जगामध्ये चांगलं आलो फक्त लोकांचंच खाऊन गेलो. आपलं मन असं कधी म्हणू नये मरताना की जगात आलो गड्या पण या जगासाठी मी काहीच नाही केलं. अरे जीवन आपल्यासाठीच आहे, ते आपल्यासाठीच जगायचं आहे, पण जगत असताना कधीतरी जगासाठी सुद्धा जगायचं आहे. आणि जितकं तुम्ही जगासाठी जगाल ना, लक्षात ठेवा, तितकं मरताना चेहऱ्यावर हसू येईल. आणि जितकं फक्त स्वतःसाठी जगाल रडण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही. ही भागवत कथा शिकवते. भीष्माचार्याच्या चेहऱ्यावर हसू काय आहे? अखंडपणे चिंतन विठोबाचं केलेलं आहे आणि जीवनामध्ये पाप नावाची गोष्ट कधी केली नाही. का देव समोर येऊन उभा राहणार नाही? ऐका ना, साक्षात श्रीकृष्ण समोर उभे आहेत आणि भीष्माचार्य त्या ठिकाणी देवाला विनंती करतायत. देवाला हात जोडले, देव द्वारकेला निघून गेले. देवाचं दर्शन झालं. भीष्माचार्य त्या ठिकाणी उत्तरायणाला सुरुवात झाली आणि आपले प्राण त्याग करून भीष्माचार्य स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहे. अशा प्रकारे अनेक कहाण्या. भगवान श्रीकृष्ण निघून गेले. इकडे पांडवांनी सुद्धा स्वर्गारोहण केलं आणि पांडवांनी आपल्या गादीवर पाहता पाहता राजा परीक्षितीचा जन्म झालेला आहे. बाळाचा जन्म झाला. बाळ लहानाचं मोठं होऊ लागलं. नाव ठेवलं परीक्षित. परीक्षित नाव का ठेवलं? पडता पडता राहिलं म्हणून परीक्षित. गर्भ पडता पडता राहिला की नाही? पडता पडता राहिला म्हणून त्याचं नाव परीक्षित. दुसरं एक नाव आहे विष्णुराथ. असे परीक्षितला 2-4 नावं आहेत. आणि तो परीक्षित लहानाचा मोठा होऊ लागला. पांडवांना वाटलं आता किती दिवस आपण थांबायचं, या जगाचा निरोप घेतलेला बरा. आणि पांडव स्वर्गारोहण करायला निघाले. पण हे राज्य कुणाच्या स्वाधीन करायचं? एकमेव अंश शिल्लक राहिला होता, त्याचं नाव आहे राजा परीक्षित. परीक्षिताला गादीवर बसवलं आणि 5 पांडव स्वर्गाच्या दिशेनं निघाले. परीक्षित आता राज्य करू लागलेला आहे. पांडव वंशामधला राजा आहे. अतिशय कर्तबगार, अतिशय हुशार, अतिशय न्यायी, सत्शील, ईश्वराचा भक्त, न्यायप्रिय, निष्ठावान, परोपकारी, प्रजेला अगदी आपल्या लेकरासारखं सांभाळणारा असा हा राजा. अतिशय गोड आणि साऱ्यांना हवा हवासा वाटायचा. आणि दिग्विजय करत 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 राजा परीक्षिती आता निघालेला आहे. कुणीही विचारावं कोण हो? लोकांनी सांगावं हा पांडवांचा वंश राजा परीक्षिती. असं का? आणि मग सारे येऊन पूजा करायचे, नमस्कार करायचे, लोटांगण घालायचे, मैत्रीचा हात पुढे करायचे. असा दिग्विजय करत 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 राजा परीक्षिती निघाला. वाटेमध्ये एक आश्चर्य त्याला दिसलं. वाटेमध्ये त्याला एक आश्चर्य दिसलाय. काय आश्चर्य होतं? एक बैल आणि त्या बैलाचे 3 पाय अगदी मोडलेले, एकच पाय चांगला आणि एका पायावर उड्या मारत मारत चाललेला बैल दिसला. आणि दुसरी दिसली ती एक गाय. आणि त्या बैलाच्या आणि गायीच्या मागे एक माणूस, एक राजा त्यांना चापकाचे फटकं मारत चालला होता. जेव्हा राजा परीक्षितीनं पाहिलं, क्रोध अनावर झाला. क्षणामध्ये धनुष्याला बाण जुळला आणि राजा परीक्षिती म्हणतो, थांब, आता तुला शिक्षा भोगावी लागेल. तू जगण्याच्या योग्यतेचा नाहीस. ज्या अर्थी या निरापराध बैलाला आणि गाईला तू मारतोस, त्या अर्थी आता तुला जगण्याचा अधिकार नाही. या परीक्षिताच्या बाणापासून तुझी आता सुटका कोणीही करणार नाही. आणि मग जवळ गेला राजा परीक्षिती. जवळ जाऊन पाहिलं तर गाईच्या डोळ्यातून 2-2 धारा लागलेल्या. अलगदपणे ओळखलं, ही गाय नाही, ही पृथ्वी माता आहे. बैलाच्या जवळ गेल्यानंतर कळलं बैलाचे 3 पाय मोडलेले
एक पाय चांगला आहे. मग लक्षात आलं हा बैल सामान्य बैल नाही, तर हा बैल म्हणजे साक्षात धर्माचं रूप आहे. पहा बरं भागवत कथा कशी आहे. हा बैल म्हणजे धर्माचं रूप आहे. आणि धर्माला 4 पाय असतात बाबा. धर्म हा 4 पायावर जिवंत असतो. एक सत्य, 2 पावित्र्य, 3 दया आणि 4 कोण सांगतं? अजून कोण सांगतंय? सत्य, पावित्र्य, दया आणि शेवटचं आहे ते तप. या 4 पायावर बैल जिवंत असतो. धर्मालाही 4 पाय असतात. जिथे सत्य आहे, जिथे तप आहे, तिथे पावित्र्य आहे आणि जिथे दया आहे असं समजावं तिथे धर्म आहे. पण आज जगाकडे बारकाने विचार केला तर आज पावित्र्य नावाची गोष्ट शिल्लक नाही, तप नावाची गोष्ट शिल्लक नाही, दया नावाची गोष्ट शिल्लक नाही. कुणाची कोणाला दया येत नाही. पावित्र्य म्हणजे शुद्धता तर राहिली नाही. नियम आहे, मंदिरामध्ये दर्शनाला आलो ना तर हातपाय धुवूनच आत प्रवेश केला पाहिजे, नियम आहे. आणि अजून सुद्धा आपल्या इस्लाम धर्मामध्ये तुम्ही पहा ना, मस्जिदमध्ये जेव्हा जातात ना अजान देण्यासाठी, तेव्हा आधी पायावर आणि हातावर पाणी घेऊन नाक डोळे तोंड स्वच्छ करूनच आतमध्ये प्रवेश आहे. बरोबर आहे का? आपलं कसं काय आहे? जसा आला बाबा तसा सनाट. अरे नियम आहे. घरामध्ये सुद्धा प्रवेश करताना तुम्ही बाहेरून आलात ना, घरात प्रवेश करताना सुद्धा पायावर पाणी घेतल्याशिवाय प्रवेश करायचा नाही. आमचं घर सोडा, आम्ही मंदिरात तसेच घुसतो. कुठे पावित्र्य सांगा ना, कुठे शुद्धता शिल्लक राहिली? बरं जगामध्ये तप राहिले का? तप राहिलं नाही. आम्हाला एकादशीचा उपवास आणि त्यातल्या त्या शिवरात्रीचा उपवास. शिवरात्र आहे, शिवरात्र आहे, साऱ्यांनी उपवास धरायचा म्हणले मग व्यवस्था करा. कारभारीला सांगितलं जातं 2 किलो साबुदाणा, 2 डझन केळी, 2 खजूरचे पॅकेट, 2 किलो रताळ. तेव्हा ते येतात. आता 2 2 2 2 8, त्यामध्ये 1 किलो शेंगादाणे. बरोबर आहे का? त्यामध्ये 1 किलो गूळ. उरले सुरले मग शेप असतात, डाळिंब असतात, काकडी असते. जे रोज जितका माणूस खात नाही ना, शिवरात्रीच्या दिवशी तितका माणूस खाल्ल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही लय हुशार. 12 महिन्याची उपवासाची व्यवस्था तुम्ही आधीच करून ठेवता. खरं तप करावं तुम्हीच. नाही म्हणले पप्प्याच्या बापाला उपवास आहे, त्यांना नेहमीचा सोमवार असतो. मग उन्हाळ्यामध्ये सारं करून ठेवायचं. काय चिस्प, हे आपलं चिप्स. काय म्हणतात त्याला, ते कधी कधी जीभ वळत नाही. पहा असं आहे. तुम्ही सारं ते करून ठेवता. आता अलीकडे तर त्या साबुदाण्याच्या पापड्या करून ठेवता, वडे करून ठेवता. एवढी व्यवस्था उपवासाची ना जगात कुठंच पाहायला मिळत नाही, तितके आपल्याकडे पाहायला मिळते. असे आपले उपवास. आणि मला सांगा, उपवास म्हणजे उपवास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणे राहणे. देवाच्या जवळ राहणे त्याला उपवास असं म्हणतात. दिवसभर पोटामध्ये अन्नाचा कण न घेता ईश्वराचं चिंतन अहोरात्र करणं याला उपवास म्हणतात. आम्ही दिवसभर खातो, चिंतनाचा काही संबंध आमचा येत नाही आणि त्याला आम्ही तप म्हणतो. सांगा तप कसं घडेल? म्हणून तपसुद्धा आता राहिलं नाही. दया राहिलेली, कोणाशी कोणाला दया येत नाही. पूर्वी जर एखादा माणूस गावामध्ये मेला, सारं गाव रडायचं. सारं गाव रडायचं. आता शेजारी मेला तरी माणसं दार लावून टीव्ही बघत बसतात. ही आजची शोकांतिका आहे. म्हणून कुणीतरी म्हटलंय, असे कसे माझे गाव,
सारे बदलून गेले. असे कसे माझे गाव सारे बदलून गेले. अरे कुणी मेले तरी आता डोळे नसतात ओले, डोळे नसतात ओले. हे आजचं जीवन आहे, लक्षात ठेवा. माणसाकडे दया राहिली नाही. फक्त जगामध्ये एकच गोष्ट शिल्लक आहे आणि तिचं नाव आहे सत्य. सत्य, केवळ सत्य. या गोष्टीवरच आज धर्मरूपी बैल कसा तरी चाललेला आहे. एकदा का सत्यरूपी पाय मोडला जगातला धर्म संपेल. आणि ज्या दिवशी धर्म संपेल त्या दिवशी जग सुद्धा संपलेलं असेल. अरे देवाच्या देवळात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली. पतिव्रता सुन उपासी राहिली, हो पतिव्रता सुन उपासी राहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. 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 हो देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली. साधू संतांमध्ये हाणामारी पाहिली, हो पतिव्रता सुन उपासी राहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. जय हो. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली. पडले पुण्य कमी पाप वाढले भारी, स्वार्थासाठी रंग ढंग करती नर नारी. गेली मानी आणि आली सर्व बेमानी, कुणी रांग महालात नित्य करती मनमानी. खुर्चीसाठी झगडे मारामारी पाहिली, लाच लुचपत खाणारी अवलाद पाहिली. गावागावामध्ये दुही पाहिली, गरीबाची गरिबी जागीच राहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. खऱ्या देवाचा विसर पडला सर्व पंथात, दगडाच्या देवा पुढे अंग अंती अंगात. खऱ्या देवाचा विसर पडला सर्व पंथात, दगडाच्या देवा पुढे देव अंती अंगात. खेळती नाचती ते अलग अलग ढंगात, घडली अंधश्रद्धा मानवाच्या डोक्यात. देशामध्ये कौमिवानी संख्या वाढली, कुणी जन्म देऊन बेवारस सोडली. हो कुणी आई बापाची मर्जी मोडली, बायको संग प्रेमान प्रीत जोडली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली. हो देवाच्या मंदिरात चोरी पाहिली, सज्जनाच्या गळ्यावरती सुरी पाहिली. साधू संतांमध्ये हाणामारी पाहिली, पतिव्रता सुन उपासी राहिली. अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली.
अशी कशी दुनिया चक्रावर चालली चंद्रावर चालली. गाणं अतिशय छान आहे, संगीत अतिशय छान आहे, चाल अतिशय छान आहे, पण टाळ्या वाजवल्याच पाहिजेत असं काही गाणं इतकं चांगलं ते. तुम्ही ते गाण्यातले शब्द जरा ऐका, पहा, वाचा. अरे देवाच्या देवळात चोरी पाहिली. 2 महिन्यापूर्वी आपल्या मंदिरामधल्या घंटा चोरीला गेल्या का नाही? गेल्या. नुसत्या आमच्याच मंदिरामधल्या नाही गेल्या ताई, या रोडवरची सारी मंदिर आहेत ना गेवराईपर्यंत साऱ्या गेल्या. मंदिरातल्या पेट्या फुटायला लागल्या. देवाच्या देवळात चोरी पाहिली. गरिबाच्या गळ्यावर सुरी पाहिली. अरे भावा भावामध्ये मारामारी पाहिली. पतिव्रता असोनी उपाशी राहिली. या जगामध्ये भाव कशाला आला कळत नाही, पण खरं काहीच राहिलं नाही बाबा. एवढे वाईट दिवस या जगावर आले आणि हा सारा परिणाम कलियुगाचा आहे, लक्षात ठेवा. आज एवढं वादळ भडकलं, एवढी आग आवरता आवरेना. विचारवंत थकून गेलेत, चांगल्या चांगल्या लोकांनी हात टेकलेत बाबा, तरी पण सुद्धा हे लागलेला वनवा आवरता आवरत नाही. एकत्र करण्याचं काम, जोडण्याचं काम काही माणसं करतायत, पण ना मन जोडली जात आहेत, ना समाज जोडला जातो, ना देश जोडला जातो. आज आपण पहा, जातीपातीमधली भांडणं वाढत चाललीत, धर्माधर्मामधलं तेढ वाढत चाललंय, बंधुभावामधला प्रेम कमी होत चाललंय. नवे नवे माय लेकरामध्ये सुद्धा जे वात्सल्य पाहिजे ते सुद्धा आज तळाला गेले बाबा. का व्हावं असं? आणि एवढा हा भयानक कली जेव्हा प्रवेश केला तेव्हा ताडण केलं राजा परीक्षितीने, थांब, तुला माझ्या राज्यामध्ये प्रवेश करता येणार नाही. धनुष्याला बाण जोडला, मारणार, दोन्ही हात जोडले, मला मारू नका आणि माझा काही गुन्हा नाही, नियमाप्रमाणे नंबरप्रमाणे मी आलेलो आहे. तेव्हा एकच करा, तुम्ही म्हणाल तसं मी राहील आणि म्हणाल तिथं राहील, फक्त मला हाकलून लावू नका, राहण्यासाठी जागा द्या. आणि मग पांडवांचा वंश मनामध्ये दया निर्माण झाली आणि कली नावाच्या त्या राक्षसाला अभयदान दिलं. ऐक, मी सांगतो त्या जागेवर राहायचं. मग कोणत्या जागेवर राहायचं? राजा परीक्षिती कलीला सांगायला लागलेला आहे, ज्या ठिकाणी मद्यपान केलं जात आहे त्या ठिकाणी राहायचं. एक पहा बरं, राजा परीक्षितीनं त्या कली नावाच्या राक्षसाला राहण्यासाठी 4 जागा दिल्या. त्या जागा कोणत्या आहे का? ज्या ठिकाणी लोक मद्यपान करतात त्या ठिकाणी राहा. 2, ज्या ठिकाणी जुगार खेळतात त्या ठिकाणी राहा. 3, ज्या ठिकाणी व्यभिचार लोक करतात त्या ठिकाणी राहा. आणि 4, ज्या ठिकाणी हिंसा होते, हत्या होते त्या घरामध्ये तो राहा. 1, जिथे दारू आहे तिथे कली आहे, जिथे जुगार तिथे कली आहे, जिथे व्यभिचार केला जातो तिथे कली आहे, आणि जिथे कापाकापी चालते त्या घरामध्ये कली आहे. शहाण्या माणसाने या 4 गोष्टीपासून दूर राहायचं कधी पण. कली म्हणाला, महाराज तुमचं सारं मला मान्य आहे, तुम्ही मला 4 जागा दिल्या त्या ठिकाणी मी अवश्य राहील, पण एखादी तरी चांगली जागा द्या ना. तुम्ही समजता तेवढा मी वाईट नाही. मी किती जरी दोषी असलो तरी माझ्यामध्ये एक तरी गुण आहे ना.
आणि लक्षात ठेवा, माणूस कितीही चांगला असू द्या त्यामध्ये एक दोष असतोच, आणि माणूस कितीही वाईट असू द्या त्याच्यामध्ये एक गुण असतोच. चांगल्या माणसामध्ये एक दोष आणि साऱ्या दोषीमध्ये एक गुण पाहायला नक्की मिळतो. म्हणून कली म्हटला, तुम्ही समजता तेवढा महाराज मी वाईट नाही, माझ्यामध्ये सुद्धा एक गुण आहे. मग तेवढा गुण पाहून तरी मला एक चांगली जागा द्या ना. आणि मग त्याला चांगली जागा द्यायची ठरवली. ती चांगली जागा म्हणजे परीक्षिती राजानं सांगितलं, कली तू धनामध्ये राहा. जे धन अन्याय अत्याचारानं कमवलेलं असतं त्या धनामध्ये तू जाऊन राहा. आणि कली त्या धनामध्ये राहू लागला. 5 ठिकाणं कलीला दिली. एकदा पुन्हा मी सांगतो, ऐका. ज्या ठिकाणी मद्यपान, ज्या ठिकाणी जुगार, ज्या ठिकाणी व्यभिचार, ज्या ठिकाणी कापाकापी हत्या, आणि ज्या ठिकाणी हरामानं कमवलेलं धन आहे, 2 नंबरचं धन आहे, या 5 ठिकाणी कली राहतो. शहाण्या माणसानं जरा वाचवण्याचा प्रयत्न करा. ज्या ठिकाणी घरामध्ये हरामाचं धन आहे ना बाबा, ती पिढी सुखानं कधीही जगत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या लेकरांकरता जे कमवायचं आहे ना, ते इमाने इतबारे कमवा. टेबलावरून जे कमवायचं ते अवश्य कमवा, टेबला खालून मात्र घेऊ नका. आणि एक बोलू का, जी समोरच्या दारानं वाजत गाजत येते ना तिला लक्ष्मी असं म्हणतात, आणि जी मागच्या दारानं लपून छपून येते ना त्याला पैसा असं म्हणतात. जीवनामध्ये पैसा कमवू नका, जीवनामध्ये लक्ष्मी कमवा, हे भागवत कथेचं आपल्याला सांगणं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा हा कली 5 ठिकाणी राहू लागला. त्याच कलीनं त्याच राजाच्या डोक्यावर असणाऱ्या मुकुटामध्ये प्रवेश केला. तो मुकुट होता सोन्याचा आणि हरामानं कमवलेला होता. म्हणजे जरासंध नावाच्या राक्षसाला मारून भीमदादानं तो मुकुट आपल्या तिजोरीमध्ये आणून ठेवला. नेमका त्याच दिवशी डोक्यामध्ये मुकुट, त्यामध्ये कलीनं प्रवेश केला आणि राजाची बुद्धी बदलली. आणि राजा चालत असताना अचानक तहान लागली. सैराभरा इकडे तिकडे धावायला लागला. कुठे पाणी मिळाना, तोंडाला कोरड पडली, काय करावं कळेना, ऊन मी म्हणताय. पाहता पाहता राजा एका आश्रमाच्या जवळ गेला आणि लांबूनच राजानं हाक मारली, कोई है? पाणी देने वाला कोई है? पण कसलं काय नाही, कसलं काय, कुणाचाही आवाज येत नाही. राजा जरा समोर गेला. पाहिलं तर एका ओट्यावर एक साधू शांतपणे बसलेला आहे. आणि शांतपणे बसलेला, मी एवढा आवाज देतो, मला तहान लागली, पाणी मागतो, तरी सुद्धा मला कोणी पाणी देत नाही. राग आला. अरे हा ढोंगी साधू आहे. बाण काढला, धनुष्याला लागला. आता मारणार इतक्यामध्ये पूर्वसंस्कार जागृत झाले. याला न मारलेलं बरं, पण याला शिक्षा केलीच पाहिजे. त्याच बाणाच्या टोकानं एक मेलेला सर्प त्या ठिकाणी पडलेला उचलला, साधूच्या गळ्यामध्ये घातला. राजा निघून गेला. इकडे साधूंचा मुलगा आला. पाहिलं बापाच्या गळ्यामध्ये सर्प आहे. क्षणात तळपायाची आग मस्तकाला गेली आणि शाप दिला, ज्यानं कोणी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प घातला असेल, 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प चावून त्याचा मृत्यू होईल. शाप दिला. पाता पाता ही बातमी राजाच्या कानावर आली. आपल्याला शाप मिळालाय, 7 दिवसात आपला मृत्यू होणार आहे. आणि राजा तितका हुशार होता. लक्षात ठेवा, बुद्धी भ्रष्ट झाल्यानंतर माणूस काय करेल सांगता येत नाही. आपली बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे आपल्याकडून साधूंचा अपमान झालेला आहे. त्याचा परिणाम 7 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे. मग या 7च दिवसामध्ये आपला उद्धार करून आपण घेतला पाहिजे. आणि राजा घरामधून बाहेर पडला. आपलं राज्य आपला ज्येष्ठ मुलगा जन्मेजयाच्या स्वाधीन केलं आणि राजा गंगेच्या तीरावर जाऊन बसला. भगवंताचं चिंतन करायला लागला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. अशा प्रकारे भगवंताचं गोड चिंतन चालू केलंय. मनामध्ये विचार आहे की आपला उद्धार झाला पाहिजे. राजा परीक्षिती जो कोणी साधू भेटेल त्यांना प्रश्न करत होता, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. असं तो विचारत होता. पण कोण उत्तर देणार? अरे जीवाचा उद्धार कसा होईल हे सांगणारे अनेक असतात. काही नाही म्हणले, देवाचं कीर्तन करा, नामचिंतन करा, पूजा करा, पाठ करा, उद्धार होईल, अनुष्ठान करा, जप करा, तप करा, हे सांगणारे अनेक असतात. पण 7 दिवसामध्ये उद्धार कसा होईल हे सांगणारं कोणीच नाही. राजाला प्रश्न पडला, आता काय करावं? पण पुण्य जर घडलेलं असेल ना जीवनामध्ये, गुरु आपणहून चालत येतात. लावून या हात उरवाळीला माथा, सांगितले चिंता न करावी. तुकोबरायांकडे गुरु चालत आले. पुण्य घडावं लागतं तेव्हा गुरु चालत येतात. पुण्य नाही घडलं ना, तुम्ही गुरुकडे जा, काही पदरात पडत नाही. म्हणून पुण्य घडलं पाहिजे. आणि पुण्य घडावं म्हणून कथा आहे, पुण्य घडावं म्हणून सप्ताह आहे, पुण्य घडावं म्हणून कीर्तन आहे, पुण्य घडावं म्हणून पंगत आहे, पुण्य घडावं म्हणून सेवा आहे, पुण्य घडावं म्हणून सारा खटाटोप आहे. असं आहे, पुण्य पदरात पडलं पाहिजे. प्रपंच मोठा करायचा असेल तर धन लागतं, आणि परमार्थ मोठा करायचा असेल तर पुण्य लागतं. ऐकलं का? सोप्या साध्या गोष्टी सांगतो. आणि म्हणून हे पुण्य राजा परीक्षितीच्या जीवनामध्ये अलगदपणे साधू महात्मे चालत आले. अगदी काळा सावळा वर्ण, कुरळे केस, रुंद असा चेहरा, गुबगुबीत गाल, तेजस्वी अगदी नजर आहे, तीक्ष्ण अशा डोळ्यात, 16 वर्षाचं वय आहे. आणि साक्षात महात्मा येऊन राजांच्या समोर उभे राहिले. राजानं पाहिलं आणि शिरसाष्टांग दंडवत घातलेला आहे. उठले, साधूंच्या हाताला धरलं, आसनावर बसवलेलं आहे. आणि राजा परीक्षितीला आनंद वाटला. महाराज, भगवान श्रीकृष्णांनी कृपा केली म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत चालत आला आहात. मी भाग्यवान आहे. आता एकच करा, या 7 दिवसात माझा उद्धार कसा होईल तेवढं मला सांगा. आणि राजा परीक्षितीनं साधूंना केलेला महत्त्वाचा प्रश्न सर्वांनी लक्षात ठेवा. व्यासपीठावर विराजमान शुकाचार्य आहेत, भागवत ग्रंथ जवळ आहे, ऐकायला राजा समोर आहे, बाकीचे अनेक संत महंत मंडळी आहेत. भागवत कथेला प्रारंभ होणार आहे. आणि राजानं प्रश्न केला. काय प्रश्न आहे? सर्वांगाचे कान करून आपण ऐका. राजाने विचारलं, महाराज, मरणाच्या दारात टेकलेल्या माणसानं काय केल्यानंतर त्याचा उद्धार होईल? प्रश्न किती छान आहे. ज्याला कळेल त्याला छान वाटेल. वन्स मोर, मरणाच्या दारात टेकलेल्या माणसानं काय केल्यानंतर त्याचा उद्धार होईल? आपण सारे मरणाच्या दारात टेकलेले आहोत, लक्षात ठेवा. प्रत्येक जण इथे मरायलाच आलेला आहे. कोण मरायला नाही आला? बोला ना. जन्म झाला त्याचा मृत्यू होणारच आहे. तेव्हा आणि मग शुकाचार्य भगवंतांनी कथा सांगायला सुरुवात केली. सुंदर असं देवाचं चिंतन. आणि मग सृष्टीची निर्मिती कशी झाली ते सांगितलं. पहिला देव एकटा होता, कुठं काहीच नव्हतं. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कान्होबा तेरे तेरे ते. मग तेथे एक ढालगज निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली. तेथे माया नावाची ढालगज निर्माण झाली आणि सर्व विश्व तिनं जन्माला घातलं. त्याच भगवंतानं विचार केला, आता जगामध्ये जीव जन्माला घातले पाहिजेत. ब्रह्मदेवाला ऑर्डर केली. भगवंताच्या नाभी कमळामधून ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवानं आता या जगाची उत्पत्ती करायला सुरुवात केली.
दरी डोंगर पर्वत रांगा नद्या झाडं झुडपं पशु पक्षी सारे निर्माण केले, पण एकही देवाचं भजन करत नाही. ब्रह्मदेवाला वाटलं जो देवाचं भजन करेल असा माणूस निर्माण केला पाहिजे. आणि मग ब्रह्मदेवानं, मी फार शॉर्टकटमध्ये आलो बरं का, आता तुम्हाला कळणार पण नाही कुठून कुठे उडी मारली. आणि एकाच ब्रह्मदेवाच्या एकाच अंशापासून एक पुरुष आणि एक स्त्री निर्माण केली. ज्यानं कथा ऐकली त्यांना कळेल. एका अंशापासून, अर्ध्या अंशापासून स्त्री, अर्ध्या अंशापासून पुरुष ब्रह्मदेवानं निर्माण केले. जगातला पहिला पुरुष आणि जगातली पहिली स्त्री. आपला जन्म माकडापासून झालेला नाही, आपला जन्म माणसापासूनच झालेला आहे, हे लक्षात ठेवा. इट इज अ भागवत. पहिला पुरुष आणि पहिली स्त्री. आता तुम्ही साऱ्यांनी नावं लक्षात ठेवा. एकदा सांगतो, उद्या सांगणार नाही. जगातला पहिला पुरुष ज्यांच्यापासून आपण जन्माला आलो त्याचं नाव आहे मनू. आणि जगातली पहिली स्त्री जिच्या उदरामध्ये आपल्या सर्व वाडवडिलांचा जन्म झाला तिचं नाव आहे शतरूपा. आलं लक्षामध्ये? मनू आणि शतरूपा या दोघांपासून आपला पुढचा सारा वंशविस्तार या सृष्टीचा झालेला आहे. पाहता पाहता या दोघांचं लग्न पार पडलेलं आहे. यांना 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. पहिल्या मुलाचं नाव आहे प्रियव्रत आणि दुसऱ्या मुलाचं नाव आहे उत्तानपाद. 3 मुली झाल्या. 3 मुलींची नावं ऐका. थोरली होती तिचं नाव आहे आकुती, मधली होती तिचं नाव आहे देवहूती आणि 3 नंबरची आहे तिचं नाव आहे प्रसूती. वा. आकुती, देवहूती आणि प्रसूती, प्रियव्रत आणि उत्तानपाद. किती सोपं आहे की नाही? आता नावं लक्षात ठेवा. 2 मुलं 3 मुली, प्रियव्रत उत्तानपाद, आकुती, देवहूती, प्रसूती. विषय संपला. पाहता पाहता ही मुलं लग्नाला आली. प्रियव्रताचं लग्न झालं, उत्तानपादाचं लग्न झालं, 3 मुली त्यांचंही लग्न झालं. पहिली होती आकुती, तिचा विवाह, तिचं लग्न रुची प्रजापती बरोबर लावून दिलं. दुसरी होती देवहूती, तिचं लग्न कर्दम ऋषी बरोबर लावून दिलं. तिसरी होती प्रसूती, तिचं लग्न दक्ष प्रजापती बरोबर लावून दिलं. हे सारं तुमच्या लक्षात बसलं असेल. असं गृहीत धरून मी पुढे चालतो, कारण कथा जवळ आलेली आहे आणि आपल्याकडे आज झाकी आहे, पात्र तयार केलेत आपण. आणि महादेव बाप्पाला मला पटकन तुमच्या समोर आणायचं आहे आणि म्हणून मी थोडं पळायला लागलेलो आहे. पण लक्षात ठेवा, अगदी पूर्ण विस्तार करूनच मी पुढे येणार आहे. आणि पाहता पाहता 3 मुलींचं लग्न झालं. सर्वात धाकटी होती प्रसूती, तिचं लग्न दक्ष प्रजापतीबरोबर लावून दिलं. थाटामाटामध्ये तिघींचाही संसार या ठिकाणी चाललेला आहे. लग्न झाल्यानंतर दक्ष प्रजापती आणि प्रसूती मातेला 16 मुली झाल्या. 10 आणि 6 किती? 16 मुली झाल्या. वेगवेगळी प्रत्येकाला देऊन टाकली आणि त्यापैकी सर्वात जी थोरली होती तिचं नाव आहे सती. ती सती देऊन टाकली महादेवाला. महादेवाबरोबर सती मातेचं लग्न झालेलं आहे. आणि लग्न झाल्यानंतर प्रकार असा घडला, एक दिवस महादेव बाप्पा कैलासावर बसलेले, समोर सती पूजा करते, पायाचं चिंतन करते, पाय चेपते. तेवढ्यामध्ये त्या कैलास पर्वतावरून विमानं जाऊ येऊ लागली. आणि विमानं जायला लागल्यानंतर सतीच्या मनामध्ये विचार आला, काय ग बाई हे कसले विमानं, सारखे भरभर 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 पळतायत. तिनं इकडे तिकडं पाहिलं, तेवढ्यात कोणीतरी दिसलं. सती तिच्या जवळ गेले आणि विचारलं, काय ग म्हणली, कुठं चाललीस नेमकं? तेव्हा तिनं सांगितलं, हे बघ, तुझे पप्पा म्हणजे दक्ष प्रजापती यांच्या घरी मोठा यज्ञ आहे बघ, आणि त्या यज्ञाचं निमंत्रण आम्हाला आलेलं आहे. सारे देव देवता यक्ष गंधर्व किन्नर पशु पक्षी राजे राजे रजवाडे सारे आम्ही त्या यज्ञासाठी चाललेलो आहोत. सतीनं क्षणभर विचार केला, आपल्या बापाच्या घरी लग्न असताना सुद्धा आपल्याला निमंत्रण नाही, आता काय केलं पाहिजे? आणि मग मात्र
सतीच्या मनाची कालवा कालव झाली आणि आपण गेलं पाहिजे हा विचार सतीच्या मनाला शिवला. महादेव बाप्पाकडे गेली, दोन्ही हात जोडले आणि म्हणते, अहो ऐकलं का? म्हणले काय? माझ्या बाबांच्या घरी मोठा यज्ञ आहे. म्हणले मग आपण जायला पाहिजे. महादेव बाप्पा म्हटले, सती तुझं खरं आहे, पण आपल्याला जाता येणार नाही. का? कारण आपल्याला निमंत्रण नाही. आणि मग मात्र सती थोडी नाराज झाली. पण बाईचं मन असताना माहेरामध्ये एवढं रंगलेलं असतं ना, तिला त्या माहेराची ओढ एवढी असते ना, तिच्या मनातलं माहेराविषयीचं प्रेम किती असतं सांगू का तुम्हाला? आता तुम्ही उगा बारकाईने सारेजण चिंतन करा बरं का, विशेष पुरुष मंडळी. बाईला माहेर किती आवडतं तुमच्या साऱ्यांसाठी सांगून टाकतो. किती आवडतं हे तुम्हाला पाहायचं असेल ना, माहेराची ओढ फक्त यांना कळेल, ती तुम्हाला कळणार नाही. पण तुम्हाला कळायचं असेल तर की उदाहरण देतो. जेव्हा बाई माहेरला निघते ना, सकाळी 10 वाजता गाडी आहे. किती वाजता? 10ला गाडी आपल्या गावामधून आहे. 10ला बाईला गाडीनं माहेरला जायचं आहे. संजीव भाऊ, पिशवी किती वाजता भरलेली असते? आणि बाई स्टँडवर किती वाजता हजर असते? 9लाच, फार तर 9:30ला. गाडी 10ला आहे ना. असं कधी झालंय का बाई माहेरला निघाली आणि गाडी चुकली? तुम्ही कधी ऐकलंय का असं? हा, तिकडून इकडे यायला गाड्या चुकतातच. काय झालं म्हणले, अगं तू कालच येणार होती. नाही ना, आले होते मी, पण 2 मिनिटं गाडी निघून गेली. सासरून माहेरला येताना गाड्या चुकतात, पण माहेरून सासरला येताना गाड्या चुकतात, पण सासरून माहेरला जाताना गाडी कधी चुकत? इतकं प्रेम आहे, लक्षात ठेवा. आणि आशीबाई माहेरला निघाली. पूर्वीचा काळ पाऊल वाटा, आणि वाटेनं जाताना दगडाधोंड्याचा रस्ता, वाटेमध्ये दगडगोटे. आणि बाई माहेरला निघाली, पाऊल वाटानं रस्ता आहे, आणि जात असताना दगडाला ठेच लागली, बाई खाली पडली. आणि ऐका, बाई खाली पडल्यानंतर तो दगड त्या बाईला बोलायला लागला. कविता अगदी छान आहे, फक्त ऐका. आपण बहिणाबाई चौधरींच्या कविता ऐकलेल्या आहेत. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. त्याच बहिणाबाईंची पुढची कविता बरं का, बाळू भाऊ राजूभाऊ ऐका. त्याच बहिणाबाईंची माहेराविषयी ही कविता आहे. काय म्हणते बहिणाबाई? वाटेनं चालली बरं आता. माझ्या माहेराच्या वाटा जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरल्या दगडा तुला फुटली रे वाचा. तो दगड त्या बाईला बोलायला लागला. दगड त्या माऊलीला काय म्हणतो ऐका. नीट जाय माय बाई, काय बोलणंय. नीट जाय माय बाई, नको करू धडपड. नीट जा, धडपड करू नकोस. ठेच लागून तू खाली पडलीस ग. पण ऐक, माझ्यामुळे जरी तर ठेच लागली ना, मनात राग आणू नकोस. का? कितीही झालं तरी मी दगड असलो तरी मी तुझ्या माहेरच्या वाटेवरचा दगड आहे. नीट जाय माय बाई, करू नको धडपड. तुझ्याच ग माहेराच्या वाटेवरला मी दगड. ऐका, ती फार बोलते आणि शेवटचा अगदी बोलून जातो. ती म्हणते, देव जगातला कुठे मला माहीत नाही, पण देव कोठे, देव कोठे. ऐका, देव कोठे, देव कोठे, भरीसनी जो उरला. अरे उरीसनी माझ्या
माहेरात सामावला। देव हा माझ्या माहेरात आहे, माझा बाप माझा देव आहे, माझी आई माझा देव आहे, माझा दादा माझी वहिनी माझे देव आहेत। इतकी माहेराला बोलून गेली तशी सती म्हणते अहो आपल्याला जावं लागेल। बाप्पा म्हणतात जिस घर में आदर मान नहीं उस घर पर जाना न चाहिए। मग सती म्हणते असं करा, तुम्ही यायला तयार नाही ना, मी जाते, मला परवानगी द्या। महादेव बाप्पांनी ओळखलं आता सतीची खैर नाही, तिथे गेल्यानंतर हिचा अपमान होईल, पुन्हा ही परत येणार नाही। आणि मग महादेव बाप्पांनी परवानगी दिली। पण जाताना नंदी बाबाला सांगितलं बाबा जा, तुझ्या आईला सांभाळून घेऊन जा, तिच्या मनातली इच्छा पूर्ण कर। आणि पाहता पाहता सती माता आता माहेरला निघालेली आहे। महाकाल तुम्हारी जय होवे, महाकाल तुम्हारी जय होवे, सोमनाथ तुम्हारी जय होवे, सोमनाथ तुम्हारी जय होवे, विश्वनाथ तुम्हारी जय होवे, भोलेनाथ तुम्हारी जय होवे, महादेव तुम्हारी जय होवे, भोलेनाथ तुम्हारी जय होवे, महादेव तुम्हारी जय होवे, भोलेनाथ तुम्हारी जय होवे, महादेव तुम्हारी जय होवे, भोलेनाथ तुम्हारी जय होवे। सर्वांनी सती मैया ऐकत नाही, शेवटी निघाली। नंदी बाबाला बरोबर दिलेलं आहे महादेवानं। नंदी बाबाला घेऊन सती मैया माहेरला गेलेली आहे। दक्षानं जाणून बुजून सतीला आणि महादेवाला निमंत्रण दिलं नव्हतं का? महादेव स्वतःला फार अभिमानी समजतो ना, आता त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। देव वेगळा आणि महादेव वेगळा, पण बऱ्याच लोकांना देव सुद्धा कळत नाही। तसं दक्षाला सुद्धा महादेवाचा अधिकार कळला नाही। मुलांना शांत बसा, त्यांना कोणीतरी शांत करा, 1 मिनिट। अधिकार कळला नाही आणि महादेवाचा बदला घ्यायचा आणि सांगून टाकलं साऱ्या प्रजेला, साऱ्या लोकांना निमंत्रण दिले, परंतु महादेवाला निमंत्रण नाही। घरातल्या साऱ्या लोकांना सांगून टाकलं इथे महादेव आणि सती तर येणारच नाहीत, पण जर कदाचित ते आले कोणी सुद्धा त्यांचा आदर करायचा नाही, कोणी सुद्धा त्यांचा पाहुणचार करायचा नाही। ठरलं साऱ्यांचं। महादेव नाही आले, पण माहेरच्या ओढीनं सती मात्र आपल्या बापाच्या त्या यज्ञासाठी आलेली आहे। आणि आल्यानंतर लांबूनच पाहिलं सुंदर असा या थाटामाठामध्ये यज्ञ उत्सव चालू आहे, मंत्राच्या आहुत्या चालू आहेत, ब्राह्मण बुवा मंत्र म्हणतात, समिधा टाकतात, रोषणाई आहे, मंडप सुंदर घातलेला आहे, जेवणाच्या पंक्ती उठतात, जिकडे पाहावं तिकडे धामधूम चाललेली आहे। सती मनामध्ये विचार करते काय माझं नशीब असेल, यामध्ये मी सामील का होऊ शकत नाही, पण कशी का होईना मी आले ना। आणि पाहता पाहता दाराच्या पायऱ्या चढून वर गेलेली आहे। आईनं लांबूनच पाहिलं माझी लेक आली बरं का, पळतच गेली घरामध्ये, भाकरीचा तुकडा घेतला, तांब्याचा पाणी घेतलं आणि सतीच्या अंगावरून तुकडा वळून टाकला, पाणी वळून टाकलं, सतीच्या हाताला धरलं आणि आतमध्ये आणलं। सतीच्या बहिणीनं पाहिलं, पण सांगितलं होतं बापानं सतीला थारा द्यायचा नाही, आणि सतीची चेष्टा करायला सुरुवात केली। होय गा अक्का, तू एकटीच आलीस? म्हणले हो एकटीच आले। दाजी नाही आले वाटतं? दाजी म्हणजे कोण? ते पलीकडचे, ते नाही आले वाटतं? सती म्हणले नाही ना आले। बरं बरं बरं, कसं काय चाललंय दाजीचं? बाकीच्या बहिणी कसं काय चाललंय दाजीचं हिनवायला लागल्या। दाजी आता माणसात आलेत का पहिल्यासारखे मसर वाटेतच? बरं एवढं बोलून नाही, लगेच दुसरी म्हणायची अगं अक्का दाजी अंगाला कोणतं पावडर लावतात ग?
तर हे पावडर नाही ना, हा भस्म आहे. असं कुचेष्टा करायला लागल्या. एक एक चेष्टा करत होती आणि सतीच्या डोळ्यातून एक एक पाण्याचा थेंब खाली पडत होता. पण माय ती माय असते. सतीच्या डोक्यावरनं हात फिरवला, गालावरनं हात फिरवला, पटापटा 4-5 मुके घेतले. सती वाईट वाटून घेऊ नकोस, चल माझ्या बरोबर. पाहता पाहता यज्ञाच्या मंडपामध्ये सतीला नेलेलं. सती पुढे सरसावली. जवळ जाऊन पाहिलं, साऱ्या देवांना आपापला भाग दिला, प्रसाद ठेवला, नैवेद्य ठेवला. पण माझ्या महादेवाच्या नावानं कुठंच नैवेद्य ठेवला नाही. सतीला वाईट वाटलं. तळपायाची आग मस्तकाला गेली आणि सती बोलायला लागली, बाबा एवढा मोठा यज्ञ तुम्ही केला, साऱ्या देवांना, साधू संतांना, ऋषीमुनींना आपापला नैवेद्य भाग मानपान दिला, पण माझ्या कुंकवाचा धनी असणारा महादेव बाबाला मात्र कुठलाही मान तुम्ही दिला नाहीत. काय समजता हा स्वतःला? स्वतःला फार बाबा मोठं समजू नका. अरे ज्याचं नाव घेतल्याबरोबर जगामधली सारे काम क्रोध निघून जातात, असा माझा बाबा शिव आहे. आणि त्या शिवजींची तुम्ही अवहेलना करता, माझ्या महादेवाचा अपमान करता. बाबा हे बरं नाही, लक्षात ठेवा. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. सारे लोक ज्याचं भजन करतात, पूजन करतात, अभिषेक करतात आणि स्वतःचं जीवन सार्थक करून घेतात, त्याच भोळ्या महादेवाचा आज तुम्ही अपमान केला बाबा. आणि ज्या ठिकाणी माझ्या पतीचा अपमान होतो, त्या ठिकाणी आता मला जगण्याचा अधिकार नाही. बाबा तुमच्या नासलेल्या रक्तापासून माझं हे शरीर तयार झालं. इच्छा नाही मला आता जगायची. याच ठिकाणी माझा मी देह समर्पित करणार. सतीनं योगाग्नी धारण केला. त्याच यज्ञाच्या कुंडामध्ये स्वतःचा देह आत्मसमर्पण केलेला. यज्ञाच्या त्या अग्निज्वालेमध्ये सती माता लुप्त झालेली आहे. पाहता पाहता बातमी महादेवाला कळाली. तिसरा नेत्र उघडला, हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि महादेव बाप्पांना आकांत केला. तांडव काय असतं ना ते महादेवाला विचारावं. आणि महादेव बाप्पा निघाले, आता दक्षाची खैर नाही, दक्षाचा यज्ञाचा विध्वंस करा. पाहता पाहता वीरभद्राला आदेश दिलेला. वीरभद्रम आधी करून सारी मंडळी महादेवाचे गण त्या ठिकाणी निघाले. दक्षाच्या यज्ञामध्ये प्रवेश केला आणि क्षणामध्ये दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केलेला. मंडप फाटला, बांबू बाजूला काढले, लाइटिंग बाजूला काढली, यज्ञ उद्ध्वंस केला, पाणी ओतलं, यज्ञामधला कलश पालथा करून टाकलेला. शेवटी महादेव बाप्पा आले, हातामध्ये त्रिशूळ घेतला, दक्ष प्रजापती समोर उभा आहे, शिव्या देऊ लागलेला आहे आणि शिव्या देणारं तोंड आता तुला जगण्याचा अधिकार नाही. महादेव बाप्पानं सर्कन त्रिशूळ फेकला. दक्षाचं मुंडकं धडा वेगळं झालं. साऱ्या देवांना चिंता पडली, आता काय करायचं. काही झालं तरी सप्ताह बंद पडता कामा नये, काही झालं तरी यज्ञ बंद पडता कामा नये. या ठिकाणी यज्ञ बंद पडलाय. मग नियम असा असतो, ज्यानं संकल्प सोडला आणि सप्ताहाला यज्ञाला सुरुवात केली, शेवटसुद्धा त्याच्याच हातून झाला पाहिजे, असा नियम आहे. मग या ठिकाणी यज्ञाचा संकल्प करणारा आहे दक्ष. आज दक्षच आपल्यामधून निघून गेला, मारला गेला. यज्ञ पूर्ण कसा करायचा? यजमानच नाही तर यज्ञ कसा? साऱ्या लोकांनी प्रार्थना केली भगवान विष्णूला आणि भगवान विष्णूंना सांगितलं, काही करा, महादेवाची मनधरणी करा आणि आज पुन्हा एकदा यज्ञ संपन्न करा. कडून येते घडलेला आहे, पण त्याला आपला नाईलाज आहे. पण धर्म कार्य बंद पडता कामा नये, हे लक्षात ठेवा. आणि मग विष्णू भगवंतांनी सांगितलं, बाबांनो, तुम्हाला जर महादेवाची मनधरणी करायची असेल तर साऱ्यांनी मिळून एकदा महादेवाचं भजन केलं पाहिजे.
सर्व देवांनी ऐकलं आणि सर्वांनी मिळून आता महादेवाची मनधरणी करण्यासाठी भोलेनाथाचं भजन चालू केलेलं आहे. शंभू शंकरा करुणा करा जग जागवा. शंभू शंकरा करुणा करा जग जागवा. शंभू सांब सदाशिव हे त्रिपुरारी. शंभो हे भवतारक दुःख विदारक. शंभो सांब सदाशिव हे त्रिपुरारी. शंभो हे भवतारक दुःख विदारक. शंभो शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. शंभो अंधार हा लोपवा द्यावा प्रकाश नवा. अंधार हा लोपवा द्यावा प्रकाश नवा. चराचर उजळाया चैतन्याची ज्योत पेटवा. हे शिवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत पेटवा. हे शिवा शंभू शंकरा करुणा करा जग जागवा. ओम नमः शिवाय. बोला बोला. ओम नमः शिवाय. 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 टाळी टाळी. ओम नमः शिवाय. 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 नमः शिवाय. अशा प्रकारे सर्वांनी मिळून भगवान शिवजींचं भजन केलं आणि भगवान शिवजी कितीही क्रोधित झाले तरी सुद्धा भजन केल्यानंतर शांत होतात. हा स्वभाव साऱ्या देवांना माहीत होता. भजन केलं देव शांत झाले. विष्णू भगवान पुढे झाले, महादेवा असा अपराध पुन्हा होणार नाही, आम्ही याची काळजी घेऊ. मोठ्या माणसांचा एकतर अपमान करू नये आणि केला तर क्षमा मागावी, पुन्हा अपमान होणार नाही. मोठी माणसं विसरून जातात. महादेव त्या ठिकाणी विसरून गेले आणि आता हा यज्ञ पुन्हा आपल्याला चालू करावा लागेल. त्यासाठी दक्षाला जिवंत करायचं आहे. मग पुन्हा एकदा ऑर्डर दिली, जा पहिल्यांदा जो प्राणी भेटेल त्याचं मुंडकं घेऊन या. गण निघाले. पहिल्यांदा प्राणी भेटला. बोकड. आणि बोकडाचा आवाज ऐकल्याबरोबर गणानं त्रिशूळ खसकन मारला आणि बोकडाचं मुंडकं घेऊन महादेव बाप्पाकडे आले. महादेव बाप्पानं ते मुंडकं घेतलं आणि दक्षाच्या धाडावर बसवलं. जिवंत झाला दक्ष. आणि जिवंत झाल्यानंतर मग महादेवाचं भजन करायला लागला. जोपर्यंत जीभ होती तोपर्यंत भजन केलं. ऐकलं का? जोपर्यंत दक्षाला माणसाची जीभ होती तोपर्यंत भजन केलं नाही. आणि जेव्हा बोकडाची जीभ आली, भजन करायला लागला, तोंडातून भजन नाही निघलं. मग
हे असं निघलं. महादेवाच्या भजनाचा विचार केला, प्रयत्न केला, पण तोंडातून भजन निघाना, शिव शिव निघेना, महादेव महादेव निघेना, जय भोले निघेना. तर हेच निघायचं कसं? ओके. आणि म्हणून तेव्हापासून प्रथा पडली, महादेवाच्या देवळात गेल्यानंतर दर्शन घेऊन आल्यानंतर बरोबर हे असं करायचं. तिथे ये अलग लक्षात. आणि तेव्हा दर्शन पूर्ण होतं असं म्हणतात. अशाप्रमाणे दक्षाचा यज्ञ, दक्षाला जिवंत करून त्या ठिकाणी भगवंतांनी सर्व देवांनी पूर्ण केला. हे भगवान विष्णूंचं, भगवान कृष्णांचं मोठेपण आहे. अशा प्रकारे आपण सर्वांनी आहोत या देहामध्ये तोपर्यंत ईश्वराचं चिंतन भजन करायचं.